नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। वर्षभराच्या काळात एकूण 12 पौर्णिमा येतात। त्यात या वर्षीच्या कार्तिक पौर्णिमेला सर्वात जास्त महत्त्व आहे। त्रिपुरारी पौर्णिमा ही महादेवांशी संबंधित आहे। भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला, त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात। सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे आणि यावर्षी सोमवारीच ही पौर्णिमा आलेली आहे, त्यामुळे या पौर्णिमेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। यामुळेच हा शुभयोग तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतो। तुमच्याही नशिबात काही अडचणींना तुम्हाला सामना करावा लागत असेल तर त्यावर या दिवशी केलेले उपाय फायदेशीर ठरू शकतात। त्रिपुरारी पौर्णिमेच्या या सुवर्ण योगावर आपल्याला हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहे। बघा, या उपायामुळे तुमच्या नशिबाला लागलेलं ग्रहण सुद्धा एका क्षणात सुटणार आहे, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे। उपाय काय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच। त्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो। याला देव दिवाळी असे देखील म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता। या दिवशी भगवान शिव शंकराने त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता। या आनंदात देवांनी दिवाळी साजरी केली। या दिवशी भक्तिभावाने देवतांची उपासना केल्यास भगवान श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। देवांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होण्यासाठी आपण हे उपाय करायचे आहे। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला आपल्या घराचा उंबरठा हा स्वच्छ करायचा आहे। घराच्या उंबरठ्याच्या बाहेरची जागा देखील आपल्याला स्वच्छ करायची आहे। उंबरठ्याला आपल्याला सकाळी हळदीचं लेपन देखील करायचं आहे। बघा, हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही आकर्षित होते, आपल्या घरात लक्ष्मी ही नेहमी टिकून राहते। पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची देखील आपल्याला पूजा करायची आहे। ज्या घरामध्ये श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी ही कायम टिकून राहते असं म्हणतात। ज्या लक्ष्मीसाठी आपण नेहमी कष्ट करत असतो, आपण खूप सारे असे कष्ट करत असतो, त्या लक्ष्मीसाठी आपल्याला ह्या काही सेवा या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत। आपल्याला आपल्या घरामध्ये गोमतीर, हळद आणि थोडंसं लिंबाचे थेंब किंवा तुम्ही गंगाजल टाकून या पाण्याने आपल्याला आपल्या घरातील सर्व परची ही पुसायची आहे। यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास मदत होते। यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते। जेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हाच लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नदी घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो। तो पहाटेच्या वेळी असतो। पौर्णिमेच्या काळात गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते। तसेच या काळात नामस्मरण, जप, तपश्चर्या, ध्यान, योग आणि दान केल्याने इतर तिथींना केलेल्या दानापेक्षा अधिक फळ मिळते असे म्हटले जाते। यामुळेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर का नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, थोडंसं गोमतीर टाकून तुम्ही अंघोळ करू शकतात। या दिवशी संध्याकाळी छोट्या द्रोणमध्ये दिवे ठेवून ते नदीत प्रवाहित करावे, हे शुभ मानले जाते। या दिवशी रात्री चंद्र दर्शन घेऊन शिव, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया आणि क्षमा या 6 तपस्वी कामांची पूजा केली जाते। या सर्व स्वामी कार्तिकच्या माताही आहेत। असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने घरात धनधान्य आणि धान्याची वृद्धी होते। यामुळे या दिवशी संध्याकाळी तुम्ही चंद्रदर्शन घेऊन या मातांची पूजा ही अवश्य करायची आहे। यामुळे तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता पडणार नाही। कार्तिक पौर्णिमा ही शांती आणि पितरांच्या उपासनेसाठीही शुभ मानली जाते। यामुळेच पांडवांनी या दिवशी महाभारत युद्धात मारल्या गेलेल्या योद्ध्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजन केले होते। त्यामुळेच या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी नैवेद्य आणि त्यांचे स्मरण करणे शुभ आहे। या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्या पितरांचं स्मरण करावं, पितरांसाठी नैवेद्य ठेवावा, पितरांसाठी एक दिवा लावा आणि पितरांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप आवर्जून करावा। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते। तसे करणे कठीण असेल तर आजच्या भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावून
पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात. बघा, तुम्हाला जर का कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर म्हणजे मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. बघा, यामुळे देखील तुमच्या घरातील सर्व अडचणी या दूर होतात, कारण माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते आणि आपल्या घरात पैशाचा हा वर्षाव होत असतो. तुमच्या घरामध्ये जर का भगवान विष्णूंचा फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर तुम्ही तुमच्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात. याचबरोबर माता लक्ष्मी समोर देखील तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात. यांची या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे. बघा, यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते. आणि ज्यांना सत्यनारायणची पूजा करायची असेल त्यांनी 2023 मध्ये बघा 26 तारखेला दुपारी पौर्णिमा ही चालू होते आणि 27 तारखेला दुपारी ही पौर्णिमा संपते. आपण पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा ही प्रदोष काळामध्ये करत असतो. 26 नोव्हेंबरला दुपारी पौर्णिमा लागत असल्यामुळे 26 नोव्हेंबरच्या प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा ही करायची आहे. आता ज्यांना अशक्य असेल किंवा काही कारणास्तव 26 तारखेला सत्यनारायण पूजा करणं जमलं नाही आणि त्यांना सत्यनारायण पूजा ही करायची असेल तर त्यांनी 27 नोव्हेंबरला पौर्णिमा संपायच्या आधी सत्यनारायण पूजाही करू शकतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवला जातो. उपवास ठेवल्यामुळे सूर्यलोकाची प्राप्ती होते असे मानले जाते. या दिवशी भाविक दिवसभर उपवास करतात आणि रात्री जागरण करतात. याने सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. या दिवशी भगवान सत्यनारायणची कथा ऐकण्याची देखील परंपरा आहे. आता ज्यांना कार्तिक पौर्णिमेचा उपवास करायचा असेल त्यांनी ही पौर्णिमा 27 तारखेला उदय तिथीनुसार 27 तारखेला पौर्णिमेचा उपवास करायचा आहे. बघा, पौर्णिमा 26 तारखेला आणि 27 तारीख या 2 तिथींना आलेली आहे. उदय तिथीनुसार तुम्हाला उपवास हा 27 तारखेला करायचा आहे आणि सत्यनारायणाची पौर्णिमा तुम्हाला ही 26 नोव्हेंबरला करायची आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शिवशंकराची परिवारासह पूजा करायची असते. बघा, कार्तिक पौर्णिमेला शिवशंकराची परिवारासह पूजा केल्यास भगवान शिव प्रसन्न होऊन तुमचे सर्व संकट दूर करून तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. भगवान शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि नंदीची पूजा करावी. देवतांना पंचामृत अर्पण करावे. नदीत स्नानाला विशेष महत्त्व या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असल्यामुळे तुम्ही नदीत स्नानाला जाऊ शकतात. या दिवशी देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि पाणी मिसळून स्वस्तिक आपल्याला बनवायचं आहे. बघा, सकाळी आपण आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणार आहोतच. याचबरोबर आपल्याला लक्ष्मीच्या आगमनासाठी घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि पाणी मिसळून याचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकची हळदी, कुंकू, अक्षता वाहून धूपदीप दाखवून आपल्याला पूजा करायची आहे. याचबरोबर आपल्याला घराला तोरण देखील बांधायचं आहे. बघा, घराला तोरण हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपल्याला या दिवशी घराला आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे. असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. या दिवशी आपल्याला दीपदान देखील करायचे आहे. बघा, या दिवशी पवित्र नदीमध्ये दीपदान केले जाते. तसेच नदीच्या काठावर दीपदान केले जाते. त्याचबरोबर तलाव, मंदिर आणि मोकळ्या आकाशाखाली देखील दिवे लावले जातात. या दिवशी सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावून हळदी कुंकू अर्पण करावे. यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते. या दिवशी आपल्या घराच्या बाहेर, आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला दिव्यांची आरस करायची आहे. बघा, आपल्या दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवे लावायचे आहे. आपल्या उंबरठ्याच्या बाहेर, त्याचप्रमाणे आपली गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये किंवा घराच्या बाहेर असा मोठी जर का भिंत असेल किंवा मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही दिवे लावू शकतात. तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त दिवे या दिवशी लावता येईल, जेवढं जास्तीत जास्त दीपदान तुम्हाला या दिवशी करता येईल तेवढं दीपदान तुम्हाला करायचं आहे. बघा, याचं देखील फळ खूप जास्त पटीने आपल्याला हे मिळत असतं. तर हे सर्व उपाय आपल्याला या त्रिपुरी पौर्णिमेला करायचे आहे. बघा, यामुळे आपल्या नशिबाला लागलेलं ग्रहण हे एका क्षणात सुटायला मदत होते. आपल्याला सुख, समृद्धी, आपल्या सर्व मनोकामना पूर्ती यामुळे होतात. आपल्याला सर्व सुख आपल्या पायाशी लोळते. बघा, प्रत्येक पौर्णिमेला हे छोटे मोठे उपाय करायचे असतात आणि जेव्हा आपण हे उपाय करायला लागू तेव्हा बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल झालेले हे दिसणार आहे. यातले काही उपाय तुम्ही हे प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक अमावस्येला तुमच्या घरामध्ये करा.
बघा, यामुळे लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे. तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून करायचे आहे. ज्यांना ही माहिती नसेल त्यांना देखील तुम्ही ही माहिती देऊ शकतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये, रोजच्या जीवनामध्ये बघा एकदा करायला चालू करा. यामुळे आपोआप तुमच्या घराची प्रगती होणार आहे. तुमच्या घरात तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची प्रगती व्हायला चालू होणार आहे. तर या पौर्णिमेला हे उपाय आपण आवर्जून करायचे आहे. बघा, हे उपाय म्हणा तुम्ही याला, किंवा ही एक प्रकारची सेवा म्हणा, किंवा तुमच्या रोजच्या नित्यातली ही कामे तुम्ही समजून हे कामे तुम्हाला ही करायची आहे. स्त्रियांनी आवर्जून ही कामे या पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.